कोकण 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 गुड आफ्टरनून. आज एक नवीन थांबला आहे बाबा. आज एक नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय दुपारपासून. आणि आता दुपारचे साधारणतः 2-2:30 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे. आता कोकणी माणूस कुठे जाणार मेनमध्ये, कोकणात निघालो आहे आणि ते सगळे अनुभव तुमच्याशी शेअर करायचे आहेत. तिथे काय काय बघणार, खाणार पिणार सगळं तुम्हाला दाखवायचं आहे. कोकण, उन्हाळ्यातलं कोकण, कारण नेहमी ग्रीनरी बघायला मिळते, पण उन्हाळ्यातलं कोकण तिथे काय काय बघायला मिळेल. जे जे आम्ही पदार्थ बनवू, रेसिपीज तर तुम्हाला डेली ब्लॉगद्वारे दिसतीलच, पण व्हिडिओसुद्धा बनवू. आणि आता जेवायला थांबलो आहे, कारण आता मुद्दाम शूट आत्ताच करते मी, तर स्टार्टपासून केलं नाही कारण खूप ऊन आहे, प्रचंड उकाडा आहे. आणि आता जेवायला जेव्हा थांबलो आहे आपण, हा बघा प्रत्युष मम्मी आहे. ए हाय करा. हाय. आणि हा सुशांत भाऊ, आमचा सारथी आजचा. त्याच्यामुळे जेव्हा आता जेवायला थांबलो ना, जरा शीतल छायेखाली आलो, त्याच्यानंतर मी आता शूट करते, कारण उन्हाळ्याचं काय दाखवण्यासारखं नसतं तुम्हाला तर माहिती आहे. तरी पण आता मी स्टार्ट करते आणि पुढे आपण प्रवासामध्ये भेटू. ठीक आहे. हे बघा, या लोकांचं व्हेज जेवण आलेलं आहे. आम्ही आज नॉनव्हेज म्हणजे फिश खाणार आहोत. त्याच्यामध्ये राईस आहे, पापड, तांदळाची भाकरी आणि उसळ आहे, आमटी आहे आणि वरण आहे. साधं सोपं आणि रुचकर जेवण. आता आम्ही काळकाईला थांबलो आहे. हे बघा, मी तुम्हाला देते इंट्रोडक्शन. खूप छान असतं जेवण. आमचं यायचं आहे अजून, आम्ही जरा स्पेशल माणसं आहोत ना, म्हणून दाखवते तुम्हाला. आणि ही बघा, ही आली आमची फिशची थाळी. पापलेट फ्राय आहे, सार आहे आणि ना आम्ही सोबत अळूवडी पण घेतलेली आहे, म्हणजे एक्स्ट्रा आहे ती, प्लेटमध्ये नाही आहे शाकाहारीच्या. आणि तांदळाची भाकरी आहे, भाकरीची पण साईज बघा आणि फिशची पण साईज बघा. हे हाताच्या मानाने छान आहे, फ्रेश. ते खूप छान जेवण असतं. आता आपले फूड टेस्टर तुम्हाला फूड टेस्टिंग करून दाखवतील की कसं आहे. आता प्रत्युष तुम्हाला फूड टेस्ट करून दाखवते. फिश ट्राय कर ना, दे बघ काढून ठेवले. हळूवा गरम आहे. सावकाश का गरम आहे. हळूहळू खा. फ्रेश आहे. व्हेज जेवण कसं आहे, आवडलं तुला ग व्हेज जेवण? छान. चला आता मी थोडं खाऊन घेते, नंतर भेटते तुम्हाला. हॅलो, गुड इव्हनिंग. तर आता 5-10 मिनटामध्ये रत्नागिरीला पोचू. जवळच आलेलं आहे. मी फक्त आता व्हिडिओ तुम्हाला काय मध्ये शूट नाही केलं, भयंकर उष्मा होता, गरमी आणि ऊन पण होतं खूप, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलेलं आणि दाखवण्यासारखं काही सीन्स वगैरे नव्हते. तर मी आता मुद्दामून तुम्हाला काय दाखवण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करते. बघा, छान सनसेट होतोय, दिसतोय का छान तुम्हाला? ऊन कल्ली आहेत आणि आमच्या सुशांत भाऊनी आम्हाला सुसाट वेगाने मस्तपैकी पोचवलेलं आहे. म्हणजे अजून पोचलो नाही आहे प्रॉपर, रत्नागिरीला पोचू. आता पोचल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. आणि हे आता सीन आंब्याचे झाडं आणि हे चालू झालेले आहेत. आपण आपल्या रत्नागिरीत आलेलो आहोत आता. तर भेटूया थोड्याच वेळात. आणि अशा प्रकारे आपण रत्नागिरीमध्ये एंट्री केलेली आहे. आता छोटी छोटी टुमदार घरं दिसतात बघा, म्हणजे मेन सिटीमध्ये नाही अजून एंट्री केली आहे, बाहेरच जाऊन. अशा प्रकारे कोकणचा पहिला ब्लॉग संपेल आता थोड्या वेळाने, कारण अंधार झाल्यावर तुम्हाला काय दाखवता येणार नाही. हे बघा, सिटीमध्ये आपण एंट्री केलेली आहे आता.
शॉर्टकटने आणलेलं आहे सुशांत भाऊंनी आम्हाला, त्याच्यामुळे लवकर पोचलेलं होतं. मेन सिटी आहे आणि आता आपण आपल्या पावसच्या रोडला लागलेलो आहोत. आणि जे जे रत्नागिरीचे आहेत ते तर ओळखतच असतील की कुठला रस्ता आहे हा. तर तुम्ही जरा प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की कोणता रस्ता आहे, ओळखा बघू. आणि हा ब्रिज पण ओळखा. आणि ह्या बाजूला सनसेट होतो. ओळखता येते का तुम्हाला? तर प्लीज कमेंट करा व्हिडिओवर, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण.